बदलापुर की घटना ने सभी को झकझोर दिया है। अब शिक्षा के मंदिर स्कूल को भी समाज के मानसिक तौर पर विकृत लोगों ने नहीं छोड़ा। स्कूल की नाबालिग छोटी बच्ची को भी हैवानों ने अपने हवस का शिकार बना दिया है। अब ऐसे में अभिभावक चिंतित हैं कि अगर शिक्षा के मंदिर में ऐसी घटना हो तो क्या करें, उनके बच्चे कहां सुरक्षित होंगे। इन तमाम मुद्दों को लेकर पूर्व नगर सेविका साइली शिंदे ने अब नवी मुंबई महानगर पालिका स्कूलों की सुरक्षा को लेकर सरकार द्वारा 21 अगस्त को जारी एक महत्वपूर्ण पत्रक से अभिभावकों को जागरूक करने के लिए वे आगे आई हैं। उन्होंने सभी अभिभावकों से सरकार द्वारा सभी स्कूलों के लिए जाहिर दिशा निर्देशों की जानकारी देते हुए अभिभावकों को अब अलर्ट रहने की सूचना दी है। आखिर क्या है वो निर्णय, आइए जानते हैं। खरं तर आज एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर एक पालक म्हणून मी या व्हिडिओद्वारे आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे। महिलांना मदत करणारी नाही तर सक्षम करणारी लाडकी बहीण योजना आज आपण आपल्याकडे आहे आणि या योजनेद्वारे खरंच महिलांना एक आर्थिक मदत भेटत आहे। त्यासाठी राज्य शासनाचे प्रथमतः आभार। परंतु या योजनेसोबतच महिला आणि मुलींना तेवढीच गरज आहे ती सुरक्षिततेची आणि त्याच निमित्तानं आज जे आपण बदलापूरमध्ये जी घटना घडली, जी दुर्दैवी घटना घडली, खरं तर आपण बोलतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, पण असं होत नाही। कोणती एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच त्याविषयी जागरूकता आपण करायला लागतो, हे कुठेतरी थांबायला हवं। आज या बदलापूर घटनेच्या अनुषंगानंच राज्य शासनानं काल 21 ऑगस्ट रोजी एक नवीन शासन पत्रक जाहीर केलं आणि मला या व्हिडिओद्वारे या जे शासन पत्रकात जे मुद्दे जे राज्य शासनानं महानगरपालिका किंवा इतर सर्व शिक्षण विभागांना दिले आहेत ते पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा हा छोटासा एक प्रयत्न आहे। गेल्या 2 महिन्यात अतिशय माणुसकीला काळिमा फासणाऱ्या ज्या घटना घडल्या, आपल्या नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे असतील, कोलकात्याची डॉक्टर रेपची घटना असेल आणि आता ही बदलापूर घटना, खरं तर एक महिला म्हणून मी सर्वप्रथम या घटनेचा निषेध करते आणि ज्या नुकतीच बदलापूरची जी घटना झाली त्यानंतर महिलांना सुरक्षित अशी जागा कोणती, जर हॉस्पिटल, मंदिर आणि शाळा जर यासारख्या जागा महिलांसाठी मुलींसाठी सुरक्षित नसतील तर सुरक्षित जागा कोणत्या, हा देखील नक्कीच सवाल आहे। बदलापूर घटनेनंतर सर्वत्र सतर्कतेचं वातावरण आहे। सर्वतोपरी सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी आपापल्या परीने आयुक्त असतील, शिक्षण विभाग असतील यांना पत्रव्यवहार करतील आणि बाकीचा अवेअरनेस करतील, परंतु ज्या गोष्टी आता लागू होणार आहेत त्या पालकांनी देखील पालकांमध्ये जी जागरूकता यावी यासाठी आपण आज हा छोटासा प्रयत्न करणार आहोत। खरं तर मी या आधी देखील महानगरपालिकेकडे, शिक्षण विभागाकडे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याच्या सुरक्षतेबाबत निवेदन दिलं आहे। राज्य शासनाच्या GR नुसार शासकीय वास्तू म्हणजे पालिकेच्या ज्या वास्तू आहेत त्याला बोर्डाची सिक्युरिटी असणं अनिवार्य आहे, परंतु आपल्या शाळांना ही खाजगी ठेकेदारांची सिक्युरिटी आहे आणि याविषयी मी 2दा निवेदन दिलं होतं महानगरपालिकेकडं की जर आपण गार्डन सारख्या, उद्यान सारख्या ठिकाणी जर बोर्डाची सिक्युरिटी देतोय, जिथे फुलं आणि मुलं असतात, फुलांसाठी जर आपण बोर्डाची सिक्युरिटी देतोय तर ज्या आपल्या शाळा आहेत त्या ठिकाणी पण नक्कीच बोर्डाची सिक्युरिटी हवी, कारण सर्वसामान्यांची मुलं तिथे असतात आणि त्यांची सुरक्षितता देखील तितकीच महत्त्वाची आहे। परंतु काही कारणास्तव त्या गोष्टी झाल्या नाहीत, परंतु त्यावेळेस देखील मी त्या जे सुरक्षा रक्षक तिथे असतात, जे प्रायव्हेट ठेकेदारांकडून असतात, त्यांचं एक पोलीस व्हेरिफिकेशन व्हावं आणि त्यांची देखील पडताळणी व्हावी असं निवेदन त्यावेळेस दिलं होतं। परंतु बदलापूर घटनेनंतर आता हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, म्हणून आज मी आपल्या समोर कालच्या 21 ऑगस्ट 2024च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा एक परिपत्रक आलं आहे आणि त्या बाबतीत आपण जी माहिती पालकांपर्यंत पोहोचवायची ती मी या व्हिडिओ मार्फत देणार आहे। तर सर्वप्रथम शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं काही अनुचित घटना घडल्या, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला। या बाबीचा शासन स्तरावर गंभीर दखल घेतली गेली आणि शालेय विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी योजना संदर्भात शासन स्तरावर वेळोवेळी आदेश काढण्यात आले। विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्यानं
या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाहीच। यामध्ये काही नवीन शासन निर्णय आहेत, त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने नागरिकांना देखील ह्या गोष्टी माहिती असणं आणि त्याचे नियम स्थानिक प्रशासन अंमलात आणते की नाही याकडे महिला भगिनी माझ्या आहेत त्या आणि पालकांनी जागरूकता ठेवायला हवी। तर आत्ता जे शासन निर्णय आले आहेत त्यामध्ये शाळा व परिसरात CCTV असणं अनिवार्य केलं आहे। कालच्या तारखेपासून म्हणजे 21 ऑगस्ट पासून एका महिन्याच्या आतमध्ये शाळा आणि परिसरात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी CCTV कॅमेरे बसवावे लागणार आहेत। त्याचे पालन न करणाऱ्या शाळांवर योग्य ती कारवाई केली जाईल। तर माझी पालकांना देखील विनंती आहे की आपण देखील शाळा हे योग्य पद्धतीनं हे नियम हाताळते की नाही यासाठी आपण जागरूक असणं तितकंच केलं पाहिजे। दुसरा शासन निर्णय होता की शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावा याची काळजी। म्हणजे नियमित कर्मचाऱ्यांसोबत कंत्राटी पद्धतीनं ज्या नेमणुका शाळांमध्ये केल्या जातात, जसं की सुरक्षा रक्षक असतील, सफाई कामगार असतील, मदतनीस, स्कूल बसचे ड्रायव्हर इत्यादी बाबतीत या सर्वांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे या सर्वांची पार्श्वभूमी तपासून घेतली जावी, त्यांचं चारित्र्य सर्टिफिकेट घ्यावं जावं, पोलीस व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं जावं आणि शाळा व्यवस्थापनामार्फत आवश्यक या गोष्टी सगळ्या तपासून घेतल्या जाव्यात। मुख्यत्वे 6 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकेतर कर्मचारी जे आपण आता बोललोय ते नियुक्त करताना प्राधान्याने त्या महिला कर्मचारी असाव्यात याकडे लक्ष दिलं जावं। त्याच पद्धतीनं तिसरा शासन निर्णय आहे की तक्रार पेटी। सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी असणं देखील अनिवार्य आहे, परंतु या तक्रार पेटीचा उपयोग प्रभावीपणे होत आहे की नाही हे पाहणं देखील तितकंच जरुरी आहे। यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरलं जाणार आहे। यात जर कसूर झाली तर मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे। या निर्णयाचं मी मनापासून खरंच स्वागत करते। जर पालकांना काही अडचणी असतील तर त्यांनी या तक्रार पेटीचा नक्कीच उपयोग करावा। चौथा मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन केले जाते। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबत अनुचित प्रकार अधूनमधून आपण बघतो की हे घडत असतात। यानं समाजाच्या अशा घटनेकडे पाहण्याचा अतिशय संवेदनशील स्वरूपाचा लुकआउट असतो। मग अशा घटनांचे विपरीत परिणाम विद्यार्थी, त्यांचे कुटुंब आणि समाजावर होतो। परंतु असे अनुचित प्रकार आपल्याला समूळ जर नष्ट करायचे असतील तर आपण देखील जागरूक असलं पाहिजे। ज्याप्रमाणे कामाच्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या लैंगिक छळाबाबत तक्रारीच्या अनुषंगानं पॉश ऍक्ट 2013 ही कायद्यात तरतूद करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे या मुलांबाबतीत देखील अशी कायद्यात तरतूद व्हावी अशी मागणी आपण केली गेली पाहिजे। शिक्षणाधिकारी झाले आहे। शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर ही समिती एक गठीत केली जाणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीचे सर्व सभासद असतील आणि राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती देखील या अनुषंगाने होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं सखी सावित्री समितीचं गठन हे आपल्याला ग्राउंड लेवलला म्हणजेच आपल्या लोकल शाळांमध्ये करण्यात यावं अशी शासनानं आता जो शासन निर्णय काढला त्यात ते कंपल्सरी केलं आहे। त्याच्यामध्ये मुख्याध्यापक, लोकप्रतिनिधी असतील किंवा काउन्सिलर असतील, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतील किंवा विद्यार्थी पालक रिप्रेझेंटेटिव्ह असतील, 2 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनी असे या समितीमध्ये 10 जणांची समिती गठन केली जाणार आहे, जी सखी सावित्री या नावानं आहे। खरं तर या समितीचं मेन काम आता या ठिकाणी राहणार आहे या बदलापूर ज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर की वेळोवेळी पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करून जर अशा काही गोष्टी घडत असतील तर त्यामध्ये आपण वारंवार या मीटिंगमध्ये आपण ह्या गोष्टी सांगू शकतो आणि हे पुढे होणारे जे दुर्दैवीच्या घटना आहेत त्या आपण नक्कीच या ठिकाणी रोखू शकतो। तर माझी पालकांना विनंती आहे की या अनुषंगाने शासन निर्णय आलेला आहे, शासन पत्रक आलेलं आहे, शासन आपापल्या माध्यमातून या परिपत्रका माध्यमातून एक वेगळी भूमिका आपली घेत आहे। कठोर भूमिका त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घेतली आहे, पण पालक म्हणून आपली जबाबदारी देखील आपण अगदी निभावली गेली पाहिजे। शाळा या सगळ्या मुद्द्यांवर किती प्रभावीपणे काम करत आहे या ठिकाणी आपलं लक्ष असलं पाहिजे। पालक म्हणून आज मी पालक म्हणून इतर पालकांना आवाहन करते की त्यांनी देखील या सर्व गोष्टींची माहिती स्वतः घ्यावी आणि इतर पालकांना देखील द्यावी। धन्यवाद।
ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।